आपल्या नांदुरा शहरामध्ये राजमाता महासाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी भव्य दिव्य ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे। याच महानाट्याची अरेंजमेंट पाहण्यासाठी मी आयुष भाऊ सोबत जाणार होतो आणि ते मला मोठ्या हनुमानसमोर घ्यायला बी आले। गाडीत बसल्याबरोबर मीनं त्यांना विचारलं, एवढ्या हजारोच्या संख्येनं हे महानाट्य पाहण्यासाठी पब्लिक येणार आहे, मग त्यांच्या गाडीच्या पार्किंगची व्यवस्था कशी? तेव्हा आयुष भाऊ मला म्हणतात, जागतिक वारसा लाभलेल्या 12 किल्ल्यांच्या नावाने पार्किंग क्षेत्राचे नामकरण करण्यात आले आहे। खामगाव साईडून येणाऱ्या लोकांसाठी पार्किंगची व्यवस्था ही नागलकर लेआउट मध्ये करण्यात आली आहे आणि मोताळा, बुलढाणा, मलकापूर साईडची पार्किंगची व्यवस्था ही डांगेनगर मध्ये करण्यात आली आहे आणि सोबतच महिला आणि टू व्हीलर साठी स्पेशल पार्किंगची व्यवस्था सुद्धा केली आहे। या महानाट्यामध्ये नाशिक, ओझर येथील शिवाई प्रोडक्शनचे सुमारे 70 कलाकार हे सहभागी होणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचा हा प्रेरणादायी इतिहास रसिकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे। महिलांसाठी स्वातंत्र्य, सुरक्षित व सन्मानजनक बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। महानाट्य स्थळी सुमारे 10,000 खुर्च्यांची भव्य बैठक व्यवस्था आहे। तसेच मैदानावर हिरकणी कक्ष, नियंत्रण कक्ष, डॉक्टरांचा स्वतंत्र कक्ष व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा आयोजकांकडून करण्यात आला आहे। गर्दीचे योग्य नियोजन व सुरक्षित प्रवेशासाठी मुख्यतः 3 प्रवेशद्वाराचे नियोजन करण्यात आले आहे। पहिलं गेट नागरकर लेआउट मार्गे असून त्या भागामध्ये स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था आहे। दुसरं गेट म्हणजे मेन गेट हे डांगे लेआउट पासून सुरू करण्यात आलं आहे। तिसरे गेट हे मियानी यांच्या घरासमोरून करण्यात आलं आहे। या तिन्ही गेट मधून नागरिकांना महानाट्य स्थळी सहज, सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवेश मिळणार आहे। इतिहास, संस्कार व स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या या भव्य महानाटकाचा सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा। आणि महानाट्याचा व्लॉग पाहण्यासाठी जर तुम्ही मला अजून मी फॉलो करायला नसेल तर मला नक्की फॉलो करून घ्या। भेटू आता महानाट्याच्या व्लॉग मध्ये। जय जिजाऊ, जय शिवराय।